नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण एक ट्रेडिंगसाठी उपलब्ध असणारी बिलीफ अकॅडमी मधली एक ट्रेडिंग शीट आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये जे पण काही ट्रेड सेटअप्स आहेत ते तुम्हाला दिले जातील. जर एखाद्या ठिकाणी एखादा पॅटर्न तयार होत असेल, कॅन्डलस्टिकचा असो किंवा चार्टचा असो, त्याच्यावर कशा पद्धतीने आपण ट्रेड करू शकतो आणि नक्की त्या पर्टिक्युलर फॉर्मेशनच्या वेळी काय आपण बघून त्याच्यावरती ट्रेड प्लेस करू शकतो हे आपण बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला ती शीट दाखवते. ही ती शीट आहे. आपण सध्याला ऍडव्हान्स लेवल मध्ये आहोत आणि इथे काय लिहिलंय, ट्रेड सेटअप. जर समजा आपल्याला डबल टॉप मिळाला एखाद्या ठिकाणी जर आपल्याला डबल टॉप मिळाला, तर इकडे काय काय त्याच्यामध्ये बघायचं, ऑब्झर्वेशन म्हणजे काय ऑब्झर्व करायचं त्या चार्ट वरती ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ट्रिगर पॉइंट, डबल टॉप वरती ट्रेड करताना काय झाल्यानंतर आपण तिकडे ट्रेड घ्यायचा, हा झाला ट्रिगर पॉइंट. त्याच्यानंतर सपोर्टिव्ह इंडिकेटर, डबल टॉप तयार झाल्यानंतर कोणते इंडिकेटर्स बघायचे ते हे सपोर्टिव्ह इंडिकेटर मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्टॉप लॉस किती लावायचा आणि टार्गेट काय ठेवायचं, हे असे कॉलम सगळ्यासाठी मी इकडे बनवलेले आहेत. जवळजवळ आपल्याकडे 15 ट्रेड सेटअप आहेत आणि मार्केट हे 15 ट्रेड सेटअपच्या बाहेर जाणार नाही. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस जबरदस्त करायची आहे. ओके, आता आपण बघूया एक एक सेटअप. थोडे दिवस तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला समजेल की कोणत्या ठिकाणी ते तुमच्या ब्रेनलाच तसं फीड केलं जाणार आहे. एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने हे मी बनवलेलं आहे. जर समजा लक्षात राहत नसेल किंवा प्रत्येक वेळी तुम्हाला जाऊन बघावं लागत असेल, तर ह्याची मस्तपैकी एक A3 साईजची प्रिंट काढा आणि तुमच्या घरामध्ये कुठेतरी दिसेल अशा ठिकाणी चिटकवून टाका. ओके, आता इथे काय लिहिलेलं आहे, डबल टॉप. आता आपण व्हाईट बोर्ड वर जाऊया. या ठिकाणी लिहिलंय डबल टॉप. ओके, डबल टॉप कसा असतो, हा झाला आपला डबल टॉप. ओके, डबल टॉप मध्ये जर समजा हा ऑलरेडी एक टॉप बनलेला आहे आणि हा दुसऱ्या टॉप साठी हा अप्रॉक्सिमेट या लेवल पर्यंत आलेला आहे. ही 10 ची लेवल असेल, हा पण साधारण 9.5 च्या लेवल पर्यंत आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एकतर या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे न्यूट्रल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतील. ओके, म्हणजे ज्यांची हाईट बॉडी छोटी छोटी असते अशा आपल्याला कॅन्डल्स दिसायला सुरुवात होईल. ओके, अशा छोट्या छोट्या कॅन्डल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. ओके, किंवा जर सेलिंग प्रेशर स्ट्रॉंग असेल तर एक दोनच इकडे मोठ्या कॅन्डल तयार होतील. ज्यावेळेस सेलिंग प्रेशर किंवा मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी असतो त्यावेळेस आपल्याला ह्या अशा छोट्या छोट्या कॅन्डल्स बघायला मिळतात. ज्यावेळी व्हॉल्यूम जास्त असतो त्यावेळेस एक दोनच आपल्याला उठून दिसतील अशा कॅन्डल्स तयार होतात. म्हणजे जर समजा इकडे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न एखादा तयार झाला, ओके, जर समजा असं बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला तर हे तुमचं फर्स्ट पॉइंट असेल. ओके, हा फर्स्ट पॉइंट झाला. एकतर तो रेजिस्टन्स जवळ आला आणि त्याने बेरिश पॅटर्न किंवा न्यूट्रल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार करायला सुरुवात केली. ओके, आता जेव्हा हा न्यूट्रल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होणार, जेव्हा याच्या खाली एखाद्या स्टॉकची कॅन्डल क्लोज होणार त्यावेळेस हा तुमच्यासाठी ट्रिगर पॉइंट असेल की इथे तुम्हाला सेलिंग करायचंय. ओके, हा तुमच्यासाठी ट्रिगर पॉइंट असेल. म्हणजे याच्या खाली जेव्हा स्टॉक तोडून खाली धावायला सुरुवात करणार त्यावेळेस हा तुमचा ऍक्च्युअल ट्रिगर पॉइंट झाला. यावेळी तुम्ही तिकडे ट्रेडिंगचा विचार करणार. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलं, कॅन्डलस्टिक पॅटर्न, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला. त्याच्यानंतर म्हणजे हे काय झालं, फॉर्मेशन. ओके, फॉर्मेशन झालं हे.
त्याच्यानंतर जेव्हा याच्या खाली, याच्या लोच्या खाली जेव्हा कॅन्डल जाणार नेक्स्ट, त्यावेळेस हे तुमचं कन्फर्मेशन झालं. ओके, कन्फर्मेशन. ओके, फॉर्मेशन म्हणजे काय, आधी एखादा पॅटर्न तयार होतो आणि कन्फर्मेशन कधी होतो, ज्यावेळेस त्या पॅटर्नचा हाय किंवा लो तुटून मार्केट खाली किंवा वर जातं, त्यावेळेस त्याला कन्फर्मेशन कॅन्डल असं म्हणतात. ओके, इथे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग सेलिंग सिग्नल मिळाला. ओके, तो आपला ट्रिगर पॉइंट झाला. आता एवढं वरती बघितल्यानंतर एवढं चार्ट वर बघायचं. त्याच्यानंतर सपोर्टिव्ह इंडिकेटर मध्ये काय बघायचं, बेरिश डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्स म्हणजे काय, जर तुम्ही इकडे RSI लावलात, ओके, RSI जर लावलात तर RSI काय करणार, वरती गेलेला असणार आणि ज्या वेळेस हा टॉप तुमचा तयार होतोय, ज्यावेळी तुमचा इकडे टॉप तयार होतोय त्यावेळेस RSI इकडे एक टॉप बनवणार. ओके, ज्यावेळी या ठिकाणी टॉप तयार होतात त्यावेळेस या ठिकाणी RSI मध्ये पण एक टॉप तयार झाला होता, पण ज्यावेळी हा सेकंड टॉप तयार झाला त्यावेळेस RSI ने या ठिकाणी एक लोअर हाय तयार केलेला आहे. ओके, हे झाले बेरिश डायव्हर्जन्स. म्हणजे डबल टॉपच्या वेळी एक तर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचे, त्याच्या आधी आपल्याला काय बघायचंय, जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सच्या जवळपास तो आलेला आहे की नाही. रेजिस्टन्सच्या जवळपास आल्यानंतर आपल्याला कॅन्डल्स बघायचे. कॅन्डल्स मध्ये जर एखादं फॉर्मेशन मिळालं तर मग त्याच्यावरती कन्फर्मेशन कॅन्डलची वाट बघायची. कन्फर्मेशन कॅन्डल बघून झाल्यानंतर तुम्हाला डायव्हर्जन्स बघायचे RSI मध्ये. जर इकडे डबल टॉप तयार झाला असेल तर या ठिकाणी हायर हायचं लोअर हाय मध्ये कन्वर्जन झालं आहे का हे RSI मध्ये कन्फर्म करायचं. ओके, इकडे काय लिहिले, बेरिश डायव्हर्जन्स ऑन ऑसिलेटर्स. ओके, ऑसिलेटर्स म्हणजे काय, आपलं RSI आहे. त्याच्यानंतर टपली सेटअप बघायचा. त्याच्यानंतर टपली सेटअप बघायचा. टपली सेटअप म्हणजे काय, बॉलिंजर बँड मध्ये जेव्हा एखादा डबल टॉप तयार होतोय त्यावेळेस हे असं तयार झालं आहे की नाही ते बघायचं. ओके, हा जो कर्व आहे हा झाला टपली सेटअप. ओके, इथे टपली आहे की नाही बॉलिंजर बँडची ते बघायचं. हे आपल्याला इंडिकेट काय करतं, इथून स्टॉक खाली जाणार आहे. ओके, आता टपली सेटअप जेव्हा तयार होतो त्यावेळेस पुढची स्टेप काय आहे, ADX ऍट अनसस्टेनेबल लेवल. म्हणजे ADX जो आहे आपला तो अनसस्टेनेबल लेवल वरती असला पाहिजे. म्हणजे काय, ADX साधारण 45 किंवा 47, 49 च्या आसपास असला पाहिजे. म्हणजे 40 अभाव असेल आणि ADX ने पण जर डायव्हर्जन्स तयार केले असतील तर वेल अँड गुड, एक्सलंट चान्स आहे तुमच्यासाठी सेलिंगचा. ओके, आता MACD मध्ये काय होतं, MACD मध्ये पण आपल्याला सिग्नल मिळतात, बरोबर, असे सिग्नल मिळत असतात. आता ज्यावेळेस डबल टॉप तयार होतो त्यावेळेस जर MACD ने सुद्धा इकडे एक डबल टॉप, झिरो लाईनच्या वरती MACD ने सुद्धा एक डबल टॉप तयार केला असेल तर हा स्ट्रॉंग सिग्नल आहे त्या स्टॉक साठी की तिकडून हा स्टॉक 100% खालीच पडणार. आपण काय काय बघितलंय या ठिकाणी आपण परत एकदा त्या शीट वर जाऊया आणि कन्फर्म करूया. सर्वात पहिल्यांदा ऑब्झर्व काय केलं आपण, तो रेजिस्टन्स जवळ आहे की नाही, त्याच्यानंतर तिकडे बेरिश किंवा न्यूट्रल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत आहेत की नाही. त्याच्यानंतर ट्रिगर पॉइंटला आपण काय बघितलं, जे पण बुलचं वेपन होतं, वेपन म्हणजे काय, हत्यार. हत्यार काय आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न. त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा ज्या वेळेस लो ब्रेक झाला त्यावेळेस आपण सेलिंग सिग्नल पक्का केला. ओके, त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे, बेरिश डायव्हर्जन्स ऑन ऑसिलेटर्स. आता RSI बघितले आपण, RSI मध्ये हायर हायचं लोअर हाय मध्ये कन्वर्जन झालेलं आहे की नाही हे आपण बघितलं. त्याच्यानंतर बॉलिंजर बँड वरती टपली सेटअप आहे की नाही तो बघितला. त्याच्यानंतर ADX ऍट अनसस्टेनेबल लेवल, ADX जो आहे आपला तो अनसस्टेनेबल म्हणजे 40-45 च्या वरती आहे की नाही ह्याचं कन्फर्मेशन घेतलं.
आता एडीएक्स मध्ये पण जर डबल टॉप तयार झाला असेल आणि MACD मध्ये पण जर डबल टॉप झाला असेल तर हे आपल्याला आणखीन स्ट्रॉंग सिग्नल देतं की इकडे सेल करण्याचा चान्स आहे. आणि बाय डिफॉल्ट आपल्याला प्रत्येक ट्रेड मध्ये ही गोष्ट बघायची आहे. हाय व्हॉल्यूम असेल तरच ट्रेड करायचा, नाही तर ट्रेड नाही करायचा. ओके, आता हे काय आहे? स्टॉप लॉस. स्टॉप लॉस काय आहे? हाय ऑफ द वेपन. वेपन काय आहे आपल्याकडे? जो पण कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे तो वेपन आहे. वेपन म्हणजे हत्यार. त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या वरती आपल्याला एखाद दुसरा पॉइंट सोडून स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि टार्गेट मध्ये काय आहे? सेम ॲज डबल टॉप रूल्स. ओके, साधारण आपण काय टार्गेट ठेवतो त्याच्यामध्ये? हा जो डबल टॉप आहे त्याची ही जी हाईट आहे तीच आपण इकडे कॉपी पेस्ट करून या ठिकाणी लावतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही या टॉपच्या आसपासच जर तुम्ही हे फॉर्मेशन बघून एंट्री घेत असाल तर ही सर्वात आधी घेतली जाणारी एंट्री आहे. तर मग आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक स्टॉप लॉस लावायचा आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस. ऑलरेडी हा जो स्टॉप लॉस आहे हा मूव्ह करून तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. ओके, या ठिकाणी ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये काय होईल? हा स्टॉक ही ट्रेंड लाईन इझिली ब्रेक नाही करणार. याच्यामध्ये थोडं इथे रेंग आहे आणि मग ब्रेक करेल. ब्रेक केल्यानंतर पण हा कदाचित इकडे रिट्रेसमेंटला जाऊ शकतो आणि मग खाली पडू शकतो. आता आतापर्यंत आपण काय करत होतो? इथे डबल टॉप तयार झाला ना की मग ह्याचा जेव्हा इथे ब्रेकआउट होईल, रिट्रेसमेंट होईल, त्यावेळेस आपण इथे एंट्री या ठिकाणी एंट्री घेत होतो. मग त्याच्यानंतर एवढंच टार्गेट ठेवायचं आणि हे इथे लावायचं. ओके, हे आतापर्यंत आपण असं करत होतो, बरोबर. पण आता जो हा सेटअप आपला आहे त्या सेटअपने तुम्हाला या ठिकाणी एंट्री मिळते, या ठिकाणी कुठेतरी एंट्री मिळते. मग आता इथून निघाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पोहोचता त्यावेळेस तुम्हाला एकतर इथे स्टॉप लॉस आणून ठेवायचा इकडे, नाहीतर या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला एक्झिट घ्यायची. एक्झिट घेतल्यानंतर ज्यावेळेस हा ब्रेक डाऊन होईल आणि रिट्रेस होईल त्यावेळेस परत तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. ओके, तर आता ह्याच्यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा ह्याच्यामध्ये एक्झिट घेणं का गरजेचं आहे? तर आपल्याला काय माहिती, कदाचित हा स्टॉक इथून परत वरती येईल आणि हा साइडवेजच्या चॅनेल मध्ये जाईल. ओके, म्हणजे थोडक्यात काय, स्टॉक मार्केटमध्ये पैशाला आणि गुंतवणुकीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व टाइमला सुद्धा आहे. जेवढा तुमचा स्टॉक मार्केटमध्ये वेळ वाचेल तेवढाच तुम्हाला रिटर्न जास्त मिळेल. आता या ठिकाणी परत तो वरती जाणार, परत खाली येणार, मग तुम्ही प्रॉफिट बुक करणार. त्यापेक्षा इथेच तुम्ही जर स्टॉप लॉस मेंटेन केला तर कमी वेळात तुमचे पैसे याच्यातून बाहेर पडतील. जर इथून स्टॉकला वरती जायचं असेल तरी सुद्धा तो जाऊ शकतो. आपले पैसे तो इथून इथपर्यंत जेवढा प्रॉफिट कमवलेला आहे आपण तेवढा तो आपल्याला देऊन जाणार. ओके, एवढा जो प्रॉफिट आहे तो इथे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपल्याला एवढा प्रॉफिट मिळणार आणि इथून आपण दुसऱ्या ट्रेड साठी पैसे जनरेट करू शकतो. हा झालेला प्रॉफिट प्लस लावलेले पैसे घेऊन आपण अजून एखादा ट्रेड करू शकतो.